राहुल गांधींचा कार्यक्रम होणार आहे छात्रपती गुण. या कार्यक्रमाला पुणे पोलिसांकडून अनेक जास्त अटी घालण्यात आल्या आहेत. काय सांगाल, पुणे पोलिसांनी यामध्ये खूप अटी घातलेल्या आहेत कार्यक्रमात? देशातल्या विविध राज्यामध्ये जिथं जिथं भाजपचं सरकार आहे, राजस्थान, उत्तराखंड, यूपी आणि आता महाराष्ट्र या भागामध्ये ज्या ज्या वेळेस राहुलजींनी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचा तिथल्या भाजपच्या सरकारने विरोध केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये करणारा हा स्वाभाविकच आहे. आता तिथं जमावबंदी कायदा लावलेला आहे, म्हणजे कुणाला एकत्रित देताना येणार नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जाईल अशा पद्धतीचं कारवाई. कारण की आपला देश आता हुकुमशाहीच्या वाटचालीवर आहे. देशाप्रमाणे लाल किल्ल्यावरून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिमाकी नक्षल असं जे वाक्य वापरलं, म्हणजे या देशातला शिकलेला मुलगा मुलगी हे सगळे दिमाकी नक्षल आहेत. या देशाचा शेतकरी आतंकवादी आहे, नक्षलवादी आहे, हेही त्यांनी बोललेले आहे. त्यामुळे या देशामध्ये प्रत्येक माणूस या देशाचा नागरिक जो या देशासाठी काम करतो, देशाचं भविष्य आहे, त्याला अगर नरेंद्र मोदी दिमाकी नक्षल म्हणत असेल, शेतकऱ्याला आतंकवादी, आंदोलनजीवी, नक्षलवादी म्हणत असतील, तर हे आमच्या देशाचं दुर्भाग्य आहे. आणि मग अशा परिस्थितीत फडणवीस सरकार काही वेगळं करेल, ते हक्काचं ऐकणार आणि त्याप्रमाणे इथं ज्याच्या गटी लावून हा कार्यक्रमच झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रयत्न केला गेलेला आहे. सकाळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की काँग्रेसच्याच कॉलेजमधून ते मुलं मुली आणले जातील आणि तेवढंच छोटा कार्यक्रम राहील असं ते सांगत होते. मी त्यांना माहितीसाठी सांगतो, त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांनी त्याच्यावरचं लक्ष घ्यावं. तिथं पुणे असं शहर महाराष्ट्रातलं आहे, इथं राज्यातूनच नव्हे तर देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागातून मुलं मुली शिकायला येतात. एक मोठी संख्या त्यांची आहे, जागतिक पातळीवर मुलं मुली शिकायला येतात असं ते शहर आहे. आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राहुलजीच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कॉलेजेसच्या मुला मुलींची संख्या राहील असं जे भ्रमित जे पण ज्यांच्या मनात आहे तसं राहू नये. मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला सगळ्या स्तरातून मुलं मुली येणार आहेत, मोठी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे. फक्त त्यांनी बंदोबस्त त्या ठिकाणी व्यवस्थित करावा आणि या ज्याचे गटे टाकलेले आहेत ते त्यांनी काढावे. भाऊ, धार्मिक स्वतंत्रता आयोगाने म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहन भागवत यांच्या कार्यक्रमास परवानगी नको अशी मागणी केली आहे. काय सांगाल, कसं पाहता येईल? अमेरिकेमध्ये RSS ला आतंकवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केलेलं आहे. त्यामुळे RSSच्या बाबतचा एक संभ्रम आता जागतिक पातळीवरच आहे. देशाच्या जवळपास 36 देशामध्ये यांचे बँकेचे खाते आहेत RSSचे. अमाप पैसा त्याच्यामध्ये आहे. हा कुठला पैसा आहे, कुठल्या कोणी दिलेला आहे त्याचा ऑडिट नाही. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये अमेरिकेने ज्या पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे त्याप्रमाणे कर्नाटकमध्ये पण या विषयावरची तिथल्या सरकारने भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे RSS आता आपण पाहिलं की राम मंदिर जे आमच्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, त्या मंदिराला लुटीमध्ये डाका टाकण्यामध्ये RSSचा सहभाग आहे, लपलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं की अमेरिकेने आता काय स्टँड घेत आहे त्याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष. महिला विद्यार्थ्यांना दर महिना 2,000 रुपये देण्याची तयारी करते आहे. एकीकडे लाडक्या बहिणींना आता अपात्र केलं जात आहे, तर दुसरीकडे आता उच्च शिक्षित विद्यार्थिनींना असं 2,000 रुपये देण्याचं जे चालू आहे याकडे कसं पाहता? मला असं वाटतं की हे सरकार जे आहे आता भ्रमित झालेलं सरकार आहे. यांच्या तिजोरीत पैसे नाही, धान उत्पादकाला शेतीचा त्याला धानाचा बोनस द्यायला पैसे नाही या सरकारजवळ. कर्जमाफीमध्ये सुद्धा घोषणा चालू आहे, पण कर्जमाफी सरसकट करायला सरकार तयार नाही होत. इथं अनेक विभागाच्या जागा खाली आहेत, त्या जागा भरल्या जात नाही कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही. एकीकडे शिक्षकाच्या बिना शाळा बंद होत चाललेल्या आहेत, त्याची काळजी या सरकारला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की घोषणाबाद सरकार आणि दात खोरून पोट भरणारी हे सरकार आहे. त्यामुळे कर्जबाजारी डुबलेली हे सरकार, दिवाळा निघालेली हे सरकार घोषणामध्ये राहतील. जसं लाडक्या बहिणीला फसवलं या लोकांनी, जवळपास 1 लाख महिला
यांनी ज्यांना निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचं काम सुरू केलं त्यात 1 लाख महिला कमी केल्या. आता फक्त 1 लाख समथिंग काही महिला बाकी राहिल्या. त्यामुळे या पद्धतीनं आम्ही महिलांसाठी काम करतोय. हा दिखावा आहे. पण महाराष्ट्रामध्ये या भंडारा शहरात आपण पाहिलं 3.5 वर्षाच्या मुलीवर चिमुरडीवर बलात्कार झाला, अत्याचार झाला. फास्ट ट्रॅक मध्ये चालवावं त्याच्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यांचे काही पक्षातले आमदार तिथं जाऊन निवेदन देतात, त्याचे फोटो आम्ही पाहतो. पण अजूनपर्यंत कुठली कारवाई होत नाही आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. महिलांवर अत्याचार होत चाललेला आहे. कालच पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा दुसरी घटना झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षितच नाही. एकीकडे पैशाचं आम्हीच दाखवायचं सरकारने, पण महिला सुरक्षित नसेल या महाराष्ट्रामध्ये तर त्या 2000चं काय घेणं देणं हा प्रश्न आता महिलाच विचारतात.